बरं पिंपरी चिंचवड, पुणे याच्यामध्ये जवळपास दिवसाला तुम्ही 15-15, 16 तास आम्हाला बाहेर प्रचारात दिसताय. काय मूड आहे पुणेकरांचा? काय पल्स नाही, जाणून बाहेर पण घेतलीये? मी गेलेलो होतो. सांगली, परभणी, आपल्या लातूर, अमरावती अशा नाशिक. वेगवेगळ्या भागात. पण माझं हे होम टाऊन आहे. 25 वर्ष पाठीमागच्या काळात 1992 ते 2017 पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका मी पाहत होतो. त्यावेळेस त्या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या सहकार्यांनी केला, अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन. आणि त्याच्यामुळं नंतर ज्यांच्या ताब्यात पिंपरी चिंचवडची किंवा पुण्याची सूत्र गेलेली आहेत, तो त्या कारभार करत असताना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं पुढे आलेली आहेत. बजेट पण तिकडचं 9,600 कोटीचं आहे, इकडचं 12,600 कोटीचं आहे. एवढं मोठं बजेट असताना देखील त्या बजेटचा उपयोग सर्वसामान्य माणसांना जे काही मदत व्हायला पाहिजे, उदाहरणार्थ दोन्ही शहरात टँकर माफिया मोठ्या प्रमाणावर आहे. तुम्ही जर विचारलं, नवीन एरिया जो वाढतोय तिथं टॉवर होत आहेत, त्या टॉवरमध्ये प्यायला पाणी आणण्याच्या करता टँकर लावावे लागतात आणि ह्यांचेच बगलबच्च्यांची लॉबी आहे. माझा दावा आहे की हेच मुद्दाम काही काही भागात वॉल कमी जास्त करतात आणि मग तिथं पाण्याची टंचाई झाली की टॉवरमध्ये सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना तिथं पाणी मागवावंच लागतं, कारण पाण्याशिवाय तर काहीच शक्य नाही. आम्ही ही पण माहिती घेतली की आपल्या पुण्याला 22 TMC पाणी पिण्याकरता वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरचं दिलं जातं. मानसी विचार केला पॉप्युलेशनचा तर 300 लिटर आहे. पण पुण्याचे अधिकारी म्हणतात की फ्लोटिंग पॉप्युलेशन जलसंपदा विभाग धरत नाही. पुण्याच्या जुन्या पाईपलाईन त्याच्यात लिकेजेस आहेत, उंच टाक्या करायला पाहिजे होत्या, त्या गतीनं केल्या गेल्या नाही. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. आणि पुण्यामध्ये कुठल्याही शहरामध्ये एखादी व्यक्ती राहत असताना त्यांना मी या ज्या 5-6 गोष्टीचा उल्लेख केलाय त्यांना समाधान मिळालं तर ते पुण्यात प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टिकोनातनं पुण्याचा नंबर वरवर चाललेला आहे. त्याच्यावर आरोग्य पुणेकरांचं धोक्यात आलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करता येतात, पण त्याच्याकरता पॉलिटिकल व्हील लागतं, राजकीय इच्छाशक्ती. ती दुर्दैवाने दोन्ही शहरामध्ये ज्यांच्या हातात कारभार स्थानिक होता, स्थानिक कारभार, त्यांनी ती दाखवली नाही आणि त्याची किंमत पुणेकरांना मोजावी लागली, पिंपरी चिंचवडकरांना मोजावी लागली. आशिया खंडातले सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आज कर्जबाजारी झालेली आहे. आज 4,000 कोटी रुपये वेगवेगळ्या विभागाची बिलं ही देणं बाकी आहे. अशा इथं तर पैशाची तरतूद करून देखील खड्डे बुजवण्याच्या करता 5 वर्षात मी मध्ये माहिती घेतली तर साधारण 1150 कोटी रुपये, 1200 कोटी रुपये दिले होते. त्याच्यातले 550-600 कोटी खर्च केले. त्याच्यावर तिथंही दुर्लक्ष आहे. आणि ज्या कामाला प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे आणि ते काम गतीनं करून घ्यायला पाहिजे ते न करून घेता ज्याच्यामध्ये मोठे मोठे टेंडर आहेत, म्हणजे मोठे मोठे त्याचे हे केलेले आहेत, कामं काढलेली आहेत, त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवला जातो. त्या गोष्टी बरोबर नाहीत आणि त्याच्यावर पुणेकरही त्रासून गेलेत, पिंपरी चिंचवड पण त्रासून गेलेत. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे, ती कोयताप गँग, ते अजून कुठले काही अल्पवयीन मुलं रात्री जाऊन 2 व्हीलर फोडणं, जाळणं, काय त्यांना त्याच्यातनं मिळतं माहिती नाही. परंतु 9 वर्षापूर्वी अशी परिस्थिती पुण्यामध्ये नव्हती. ती आज झालेली आहे आणि वेळ पण वाया जातो, इंधन पण खर्च होतं. अशा अनेक गोष्टी पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्हीमध्ये.